तर ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आता आपण रिक्षा चालून पूर्णपणे थकलेलो आहोत आणि आता सध्या आपण पास्तळ पन्हाळी या ठिकाणी रोडच्या बाजूला व्यवस्थितपणे रस्त्याच्या पूर्ण साईडला व्यवस्थित लावून आपण इकडे आता सध्या आराम करण्यासाठी आलेलो आहोत आणि इकडे बसलेलो आहोत। आणि या ठिकाणी जे आहे फार अशी वर्दळ वगैरे आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने या ठिकाणी गाड्या वगैरे सारख्या सतत चालू असतात। तुम्हाला ह्या ठिकाणीवरून दिसेल, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने या ठिकाणी गाड्या वगैरे येत जात वगैरे असतात। फार वर्दळचा रस्ता आहे, फार वर्दळचा रस्ता आहे आणि त्याच ठिकाणी आपण व्यवस्थितपणे गाडी लावून साईडला बसलेलो आहोत। कसं होतं की सकाळी लवकर निघाल्यानंतर कंटिन्यू गाडी चालवल्यानंतर, ऑटो रिक्षा चालवल्यानंतर थोडा तरी आपल्याला आराम हवा असतो, कुठे ना कुठेतरी रेस्ट हवी असते आणि रेस्ट घेतल्यानंतर व्यवस्थितपणे आपण परत आपल्या कामाला व्यवस्थितपणे सुरुवात करू शकतो। फ्रेश माणसाने राहावं। गाडी चालवताना काय होतं की तुम्ही बघितलं असेल, भरपूर ठिकाणी असं होतं की ॲक्सिडेंट होत असतात, झोप नसल्यामुळे किंवा अनेक स्ट्रेस डोक्यामध्ये असतो, त्रास असतो, टेन्शन असतं। तर तो टेन्शन आणि दूर करण्यासाठी आपण थोडासा तरी आराम घ्यायला हवा असतो। म्हणून प्रत्येक ड्रायव्हरनी थोडा तरी आराम घेऊन व्यवस्थितपणे आपली गाडी रस्त्याच्या बाजूला लावून, कुठे झाडाखाली लावून, कुठे पार्किंगला लावून व्यवस्थितपणे आराम केला पाहिजे। आणि गाडी चालवतानासुद्धा आपण ड्रायव्हिंग करतानासुद्धा व्यवस्थित आपण ड्रायव्हिंग केली पाहिजे। त्यासाठी दुपारचा जो टाईम असतो, आपण कसं असतं की रिक्षावाल्यांचं कसं असतं की सकाळी 7ला 7:30ला, कोण 5लाच येतो धंद्यावरती सकाळी आणि कंटिन्यू गाडी चालवल्यामुळे काय होतं की शरीराला थकवा असा जाणवल्यासारखं होतो आणि नंतर जे 1-1.5 तासाचा जो आराम असतो तो संध्याकाळी 9, 9:30, 10 वाजेपर्यंत आपल्याला फ्रेश राहण्यासाठी मदत करत असतो आणि फ्रेश राहणंच महत्त्वाचं आहे। आणि रिक्षा लाईन अशी आहे की त्याच्यामध्ये फ्रेश माणसाने 24 तास राहावं। कारण की फ्रेश म्हणजे कसं की कोणतं डोक्याला टेन्शन नसलं पाहिजे, तुम्ही आराम घेताना आरामच केला पाहिजे, धंदा करताना धंदाच केला पाहिजे। मेन हा मुद्दा आहे माझा। आणि कुठेतरी कसं होतं की आपण सकाळी लवकर येतो 7ला 6ला आणि कंटिन्यू धंदा करत असतो आणि आपल्याला त्यानंतर धंदा करण्याचं मन उरत नाही, आळस आल्यासारखं होतं किंवा आपण पॅसेंजरला सारखा आपण नकार देत असतो। कारण की शरीराची जी ऊर्जा असते ती कमी झालेली असते कंटिन्यू रिक्षा चालवल्यामुळे आणि बसल्यामुळे। म्हणून थोडंसं उतरून थोडंसं चहा किंवा पाणी पिणं गरजेचं आहे, आराम करणं गरजेचं आहे। आणि बहुतेक दा असं होतं की आराम मिळत नाही आणि कुठेतरी तो आराम न मिळाल्यामुळे धंद्याचं बी बजेट फार कमी होतं। तर आपण ह्याच्यासाठीच फक्त व्हिडिओ काढला होता आणि आपण बरेच दिवसातून व्हिडिओ काढत आहे। कमीत कमी 10-15 दिवस झाले आपण व्हिडिओज बनवले नव्हते, कारण की आपल्याला दुसरं कामामुळे आपल्याला वेळ मिळत नव्हता। तर त्यासाठी आपल्या सर्वांची थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांची। तर आज आपण याच ठिकाणी आपण आज छोटासा व्हिडिओ काढून आपण आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याच ठिकाणी व्हिडिओ आपला थांबूया। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।